मुंबई या सर्व पदाधिकाऱ्यांचा एक मोलाचं सहकार्य या संपूर्ण उत्सवामध्ये प्राप्त होत असतं. दोन्ही कमिटीतील मान्यवरांचा आणि पदाधिकाऱ्यांचा यथोचित आपण सन्मान करतोय. अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन, नियोजन, संयोजन यांनी नटलेला संपूर्ण कार्यक्रम आपल्याला याची डोळा पाहायला मिळतो. याचे सर्व शिलेदार हे सर्व पदाधिकारी आहेत. आपल्या सर्व सदस्यांकडून एक चांगल्या प्रकारचं कार्य करून नक्कीच ते घेत असतात आणि म्हणूनच हा दैदिप्यमान सोहळा आपण राजवाडी नगरीमध्ये संपन्न करत असतो. दरम्यान गुलाब पुष्पांसाठी आपल्याला सहकार्य प्राप्त होत आहे ते मंगेश बळीराम गोळे यांचे प्रतिनिधी म्हणून मी सुभाषजी गोळे यांना विनंती करेन की हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मंगेश गोळे यांचे प्रतिनिधी, त्यांचे मोठे बंधू सुभाष गोळे हा सन्मान स्वीकारत आहेत. मी मुंबई मंडळाचे अध्यक्ष विजयजी दुबळे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान आपण करायचा आहे. आलेल्या सर्व मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय, स्वागत करतोय आणि आपल्याला पुरस्कृत केलेत गुलाब पुष्प ते मंगेश बळीराम गोळे यांचा यथोचित आपण सन्मान करतोय. त्याचे मोठे बंधू सुभाषजी गोळे हा सन्मान स्वीकारत आहेत. त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय धाकटी आई महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. धाकटी आई महिला मंडळ सर्व पदाधिकाऱ्यांचा यथोचित आपण सन्मान करतोय. मी महिला मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करेन की कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. शुभदा हरिश्चंद्र जगदाळ यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हे सन्मान आपण करणार आहोत. मी प्रथम विनंती करतोय महिला मंडळाच्या हिशोब तपासणी सौ सुप्रिया सुनील तळवटकर यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. सौ सुप्रिया सुनील तळवटकर हिशोब तपासणी महिला मंडळ धाकटी आई यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. मी महिला मंडळाच्या अध्यक्षा शुभदा जगदाळ यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. महिला मंडळ हिशोब तपासणी सौ सुप्रिया सुनील तळवटकर यांचा यथोचित आपण सन्मान करतोय. महिला मंडळाच्या हिशोब तपासणीस सौ सुप्रिया सुनील तळवटकर यांचा यथोचित आपण सन्मान करतोय. कृपया असं ते लवकरात लवकर आपण व्यासपीठावर या. त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय खजिनदार महिला मंडळ खजिनदार ज्योत्स्ना जयवंत चौधरी. सौ ज्योत्स्ना जयवंत चौधरी खजिनदार ज्योत्स्ना जयवंत चौधरी. हिशोब तपासणी सुप्रिया सुनील तळवटकर यांचा यथोचित आपण सन्मान करतोय. महिला मंडळाच्या अध्यक्ष शुभदा जगदाळ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. त्यानंतर महिला मंडळ खजिनदार ज्योत्स्ना जयवंत चौधरी यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. खजिनदार ज्योत्स्ना जयवंत चौधरी यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. महिला मंडळ खजिनदार. त्यानंतर उपसेक्रेटरी सौ संजीवनी संजय कदम यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. आपला यथोचित सन्मान होतोय. महिला मंडळ सदस्य महिला मंडळ उपसेक्रेटरी सौ संजीवनी संजय कदम यांचा यथोचित सन्मान होतोय. महिला मंडळ उपसेक्रेटरी सौ संजीवनी संजय कदम यांचा यथोचित आपण सन्मान करतोय. त्यानंतर पुढील सन्मान असणार आहे सेक्रेटरी सौ मिनल महेश मळेकर. आपणही व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. महिला मंडळ सेक्रेटरी सौ मिनल महेश मळेकर. महिला मंडळाच्या सेक्रेटरी सौ मिनल महेश मळेकर यांचा यथोचित सन्मान होतोय. महिला मंडळाच्या अध्यक्षा शुभदा जगदाळ यांच्या शुभ हस्ते संपूर्ण सत्कार आपण संपन्न करतोय. त्यानंतर पुढील सन्मान असणार आहे उपाध्यक्ष सौ प्रतिभा प्रकाश पवार. महिला मंडळाच्या विद्यमान उपाध्यक्ष सौ प्रतिभा प्रकाश पवार यांचा यथोचित आपण सन्मान करतोय. धाकटी आई महिला मंडळ हरणे राजवाडी यांचा संपूर्ण या कार्यक्रमामध्ये एक महत्त्वाचा वाटा असतो आणि मोलाचं सहकार्य नक्कीच दरवर्षी प्राप्त होत असतं. वाडी मंडळाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान होतोय. महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ प्रतिभा प्रकाश पवार यांचा यथोचित आपण सन्मान करतोय.
महिला मंडळाच्या अध्यक्षा शुभदा जगदाळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय महिला मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा सौ शुभदा हरिश्चंद्र जगदाळे यांचा यथोचित आपण सन्मान करतोय. मी महिला मंडळाच्या उपाध्यक्षा प्रतिभा पवार यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण महिला मंडळाच्या धडाडीच्या अध्यक्षा शुभदा हरिश्चंद्र जगदाळे यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद. आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. महिला मंडळाचा मुलाचा सहभाग या संपूर्ण कार्यक्रमामध्ये प्राप्त होत असतो. वाडी मंडळाच्या वतीनं सर्व महिला पदाधिकाऱ्यांचा यथोचित तिथं सन्मान होतोय. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये कबड्डीचा ठराव ऐकण्यासाठी साहिल शिगवड यांच्याकडे. धन्यवाद सर. मागे गणेश जयंती उत्सवानिमित्त भव्य दिव्य या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि या ठिकाणी आपण आजचा हा शेवटचा दिवस अनुभवतोय. एक ग्रँड फिनालेचा महत्त्वपूर्ण सामना देखील आजच्या रात्रीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल. परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी या एका बलाढ्य दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आलेत, एकमेकांसमोर या ठिकाणी आलेत आणि एक चांगल्या दर्जाचा खेळ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. जो क्रीडा रसिक या ठिकाणी अगदी या दोन संघाचा खेळ पाहण्यासाठी आतुरतेने उपस्थित झालाय. त्याला मात्र या ठिकाणी या कबड्डीची परवानगी या ठिकाणी पाहायला मिळाला. सामना रोमहर्षक अगदी शेवटच्या सडेपर्यंत जाईल यात मात्र कुठलीच शंका नाही आहे. कारण एका बाजूने आपण पाहिले श्रीराम करदे संघासाठी जो खेळाडू सातत्याने ठरलाय, महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलंय, रत्नागिरी जिल्ह्याचं सातत्याने प्रतिनिधित्व करत आलाय, दापोलीचा वंडर बॉय म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं असा साहिल माने या खेळाडूला देखील आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला गजाल संघर्ष केळशी गेली अनेक वर्ष सातत्याने राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धेचं विजेतेपद देखील या संघानं पटकावलंय. दापोली तालुक्याची आणबाण शान म्हणून ओळखला जाणारा गजानन संघर्ष केळशी हा संघ या ठिकाणी दाखल झालेला पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मुकाबला नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही संघामध्ये सातत्याने दापोलीच्या पटलावरची स्टारकास्ट पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूची अगदी चर्चा करू आपण, परंतु या ठिकाणी निर्भय माने या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा खेळाडू क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे. वक्रतुंड भाजी सेंटरचे सर्वेसर्वा विनोद जयस्वाल यांचं शुभ आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वाडी मंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वक्रतुंड भाजी सेंटरचे सर्वेसर्वा विनोद जयस्वाल यांचं शुभ आगमन होत आहे. दरम्यानच्या काळामध्ये देणगी प्राप्त होते. दिनेश सीताराम मोहिते हरटे फणसवाडी यांच्याकडून 500 रुपयांची देणगी प्राप्त होते मंडळाच्या वतीने. त्यांना मनपूर्वक धन्यवाद. दरम्यान जाऊया पुन्हा एकदा साहिलकडे कबड्डीचा थरार ऐकण्यासाठी. या ठिकाणी आविष्कार साळवी बॅकलाईनच्या पाठी गेलाय. महत्वपूर्ण खेळाडू आहे. गेली या अनेक स्पर्धा अनुपस्थित होता. थोडासा दुखापतग्रस्त पाहायला मिळाला, परंतु चंद्रनगरच्या त्या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये त्याने कमबॅक केलं आणि आपल्या संघाला सातत्याने अंतिम फेरी गाठवून दिली आहे. अमर भारत टासरे संघानं ऑलरेडी सेमीफायनलसाठी क्वालिफाय केले. चालू मॅचमध्ये जो संघ विजय होईल तो थेट सेमीफायनलची फेरी अमर भारत टासरे संघासमोर खेळ याची नोंद घ्या. दोन बलाढ्य संघ आहेत. रोमहर्षक आणि चित्तथरारक सामना नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. पिंटे आंबेकर या खेळाडूला आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 11 या खेळाडूची चर्चा करूयात. तालुक्यातील संघामधून आपण सातत्याने या खेळाडूला पाहिलं. दापोली तालुक्याचं प्रतिनिधित्व केलंय. रत्नागिरी जिल्ह्याचं देखील प्रतिनिधित्व या खेळाडूने केलंय. कर्णधार पद भूषवलंय आणि गेली अनेक वर्ष सातत्याने कबड्डीची सेवा बजावतो. या गजानन संघर्ष केळशी संघाच्या माध्यमातून घडवलं या संघाला आणि या संघानं पिंटे आंबेकर या खेळाडूला घडवलंय. असा जर्सी क्रमांक 11 पिंटे आंबेकर आपण पाहिला. या ठिकाणी पुन्हा एकदा तोच खेळाडू चढाई मार्फत पाचशे केलं जातंय केळशी संघाच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी संभवता व्हॅलिड रेड करतोय आणि लगेचच माघारी पडतील. संभवता थर्ड रेड वरती या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला जातो, पण त्याच दरम्यान 12% मी त्यांचे प्रतिनिधी म्हणून राहुल मुलुक यांना विनंती करेन की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. मिलिंद शेठ 12% महाप्रसादासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला प्राप्त होत आहे. मिलिंद शेठ 12% यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. मी त्यांचे प्रतिनिधी म्हणून राहुल मुलुक यांना विनंती करेन की हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मुंबई मंडळाचे अध्यक्ष विजयजी दुबळे यांना विनंती आहे की आपल्या शुभस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. महाप्रसादासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य नक्कीच आपल्याला प्राप्त होत आहे ते मिलिंद शेठ 12% हरण्यातील एक ख्यातनाम व्यक्तिमत्व, व्यापारी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष यांचा यथोचित आपण सन्मान करतोय. त्यांचे प्रतिनिधी म्हणून राहुल मुलुक हा सन्मान स्वीकारतायत. मुंबई मंडळाचे अध्यक्ष विजय दुबळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय.
त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय चालू स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला प्राप्त झालंय ते बारावाडी सत्कार्य मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अविनाश चंद्रकांत निवाते यांचा यथोचित आपण सन्मान करतोय. मी मुंबई मंडळाचे अध्यक्ष विजयजी दुबळे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण बारावाडी सत्कार्य मंडळ हरण्याचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अविनाश चंद्रकांत निवाते यांचा यथोचित आपण सन्मान करायचा आहे. जिथे जिथे स्पर्धा असेल तिथं आवर्जून आपली उपस्थिती दर्शवणारे त्याचप्रमाणे एक सहकार्याचा मदतीचा हात देणारे आपल्या सर्वांचे परिचित असणारे आर्यन हॉटेलचे सर्व अविनाश चंद्रकांत निवाते यांचा यथोचित आपण सन्मान करतो. राजवाडी सत्कार्य मंडळ हरणे मुंबई यांच्या वतीनं मागे गणेश जयंतीचा औचित्य साधून भरवण्यात आलेली भव्य दिव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचे वाडी मंडळाच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या सर्वांचं अतिशय मोलाचं असं सहकार्य नक्कीच स्पर्धेदरम्यान प्राप्त होत आहे. यासाठी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दरम्यान जाऊया पुन्हा एकदा कबड्डीचा थरार ऐकण्यासाठी साहिल शिगवण यांच्याकडे. या ठिकाणी जर्सी क्रमांक 4 बट्टी आंबेकर या खेळाडूला आपण पाहिलं व्हॅलिडेट केले आणि त्यानंतर मात्र माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी तिसरी चढाई आहे आणि तिसऱ्या चढाईसाठी निर्भय माने या खेळाडूला चढाई मार्कवरती 5 रन केलंय. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. आक्रमण करतोय बलाढ्याचा केश संघाचा डिफेन्स आणि या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. परंतु इथे मात्र हेडलाईन क्रॉस केली जाते. सक्सेसफुल होतोय. निर्भय माने या खेळाडूच्या नावावरती गुणाशी कमाई होतीये. खऱ्या अर्थानं हा निर्भय माने जो खेळाडू आहे ना त्याच्या खेळामध्ये एक जादू आहे. जेव्हा जेव्हा गरज असते आपल्या संघाला तेव्हा तेव्हा सातत्याने तो सक्सेसफुल होतो. श्रीराम करते संघासाठी अनेक वेळा आपण पाहिलं तर साहिल मानेचा खेळ भरताना पाहिलाय. परंतु निर्भय माने हे नाव उदयास येतंय आणि येणाऱ्या दापोली तालुक्याचं भविष्य देखील या निर्भय मानेच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण अनेक स्पर्धेचं आम्ही कव्हर केल्यात. त्या अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर निर्भय माने हा खेळाडू आहे जो की कधी गुणाशी कमाई आपल्या संघासाठी करतोय. जर्सी क्रमांक 12 करते संघाचा खेळाडू. या ठिकाणी जर्सी क्रमांक 11 दापोलीचा वंडरबॉय साहिल माने या खेळाडूला चढाई मार्कवरती 5 रन केलंय. 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय. मागे गणेश जयंतीचा भव्य दिव्य असा सोहळा आपण संपन्न करत असतो. यासाठी आपण नेहमीच उत्सव कमिटी स्थापन करत असतो कारण त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आपण देत असतो आणि सर्व आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून होत असतं. तर त्या कमिटीचाही आपण इथं यथोचित सन्मान करतोय. त्या कमिटीचे सदस्य राजेंद्र गायकवाड यांना मी प्रथम निमंत्रित करतोय. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचंय. मी मुंबई मंडळाचे अध्यक्ष विजयजी दुबळे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण राजेंद्रजी गायकवाड यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. उत्सव कमिटी सदस्य राजेंद्रजी गायकवाड यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. त्यानंतर पुढचे सदस्य आहे सचिन गोवळकर यांना मी विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचं आहे. उत्सव कमिटी सदस्य सचिन गोवळकर. त्यानंतर पुढील सदस्य आहे अमित तळवटकर. उत्सव कमिटी पुढील सदस्य अमित तळवटकर. त्यानंतर पुढचा सदस्य आहे सुजित कांबळे. उत्सव कमिटीचे पुढील सदस्य आहेत सुजित कांबळे. उत्सव कमिटीचे पुढील सदस्य आहे महेश मळेकर. उत्सव कमिटी पुढील सदस्य महेश मळेकर. उत्सव कमिटी सदस्य सुजित कांबळे यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. मी मुंबई मंडळाचे अध्यक्ष विजयजी दुबळे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. उत्सव कमिटी सदस्य सुजित कांबळे यांचा यथोचित सन्मान होतोय. त्यानंतर पुढील सदस्य आहेत महेश मळेकर. आपला यथोचित सन्मान होतोय. उत्सव कमिटी सदस्य महेश मळेकर. उत्सव कमिटी सदस्य महेश मळेकर यांचे सदस्य शौर्य इथं उपस्थित आहेत.
यांचा यथोचित सन्मान होतोय उत्सव कमिटी सदस्य महेश मळेकर. त्यानंतर पुढील सदस्य आहेत उत्सव कमिटी सदस्य नितीन माने. उत्सव कमिटी सदस्य नितीन माने यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. उत्सव कमिटी सदस्य नितीन माने यांचे चिरंजीव वरद माने हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर आहे. त्यानंतर सन्माननीय गणेश मुलुक उत्सव कमिटी सदस्य यांचाही आपण यथोचित सन्मान करतोय. त्यानंतर सूर्यकांत कांबळी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय. उत्सव कमिटी सदस्य सूर्यकांत कांबळी. उत्सव कमिटी सदस्य गणेश मुलुक यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. त्यानंतर उत्सव कमिटी सदस्य सूर्यकांत कांबळे यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. त्यानंतर उत्सव कमिटी सदस्य हरिश्चंद्र जगदाळे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. हरिश्चंद्र जगदाळे. उत्सव कमिटी सदस्य हरिश्चंद्र जगदाळे यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय सुशांत चौधरी. उत्सव कमिटी सदस्य सुशांत चौधरी यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. उत्सव कमिटी सदस्य सुशांत चौधरी यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय उत्सव कमिटी सदस्य सुमित कदम यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. सुशांत चौधरी यांचा यथोचित सन्मान करतोय. त्यानंतर सुमित कदम यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. उत्सव कमिटी सदस्य सुमित कदम. त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय उत्सव कमिटी सदस्य प्रणव तळवटकर यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. उत्सव कमिटी सदस्य प्रणव तळवटकर. त्यानंतर उत्सव कमिटी सदस्य निखिल गोरिवले यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. निखिल गोरिवले उत्सव कमिटी सदस्य. निखिल गोरिवले. त्यानंतर उत्सव कमिटी सदस्य मंगेश पवार यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. मंगेश पवार. उत्सव कमिटी सदस्य यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. धन्यवाद. त्यानंतर पुन्हा एकदा जाऊया मैदानात कबड्डीचा रणसंग्राम पाहण्यासाठी ऐकण्यासाठी साहिल शिगोण यांच्याकडे. चला या ठिकाणी हाय व्होल्टेज सामना आहे. रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड पुन्हा एकदा ऐकूया. 13 गुणांवरती गर्दीचा संघ आहे तर 10 या गुणसंख्येवरती केशीचा संघ आहे. गुणाशी कमाई होती. सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. चला या ठिकाणी थर्ड रेड असेल. तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 7 आविष्कार कॅप्टन कुल केशी संघाचा. परंतु या ठिकाणी मात्र टॅकल केला जाता. सक्सेसफुल होतो डिफेन्स. अगदी थोडासा दुखापतग्रस्त आहे. रिकव्हरी मध्ये आहे. इंज्युअर्ड झाला होता कबड्डीच्या खेळामध्येच परंतु नंतर मात्र रिकव्हरी सातत्याने चालू आहे या खेळाडूची. त्यामुळे थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे. अन्यथा या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी दापोली तालुक्यातील अनेक क्रीडा रसिक अनेक स्पर्धेमध्ये उपस्थित राहतात. परंतु ज्या खेळाडूची खऱ्या अर्थाने दापोली तालुक्यामध्ये क्रेज आहे असा साहिल माने या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप सारे क्रीडा रसिक असे आहेत की फक्त आणि फक्त साहिल माने या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये उपस्थित राहतात. सन्मान आपण करतोय उत्सव कमिटीचे पुढील सदस्य आहेत निखिल गोरिवले यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. मी मुंबई मंडळाचे अध्यक्ष विजयजी दुबळे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण निखिल गोरिवले यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. उत्सव कमिटी सदस्य निखिल गोरिवले यांचा यथोचित आपण सन्मान करतो. रसिक श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की प्रवेशद्वारावर जी क्रीडा रसिकांची गर्दी पाहायला मिळते ती थोडीशी कमी करायची आहे. कृपया येणाऱ्या मान्यवरांसाठी आपण प्रवेशद्वार थोडंसं मोकळं करायचं आहे. आपल्याला नम्रतेची विनंती आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आपलं नक्कीच प्राप्त होत आहे परंतु गेटवरील थोडीशी गर्दी कमी करायची आहे. स्पर्धेचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक मान्यवर या प्रवेशद्वारातून आपल्या क्रीडानगरीमध्ये प्रवेश करणार आहेत. यासाठी आपल्याला नम्रतेची विनंती असेल की आपण प्रवेशद्वार मोकळं ठेवायचं आहे. धन्यवाद.
दरम्यान महाप्रसादासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य प्राप्त झालंय ते विष्णू शांताराम बेनेरे यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. विष्णू शांताराम बेनेरे त्यांचे प्रतिनिधी म्हणून मी हरिश्चंद्र जगदाळे यांना विनंती करेन की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. मी मुंबई मंडळाचे अध्यक्ष विजयजी दुबळे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. महाप्रसादासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य प्राप्त झाले ते विष्णू शांताराम बेनेरे यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. दरम्यान पुढील सन्मान आपण करतोय महाप्रसादासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला प्राप्त होत आहे ते कुणाल महादेव बोबले यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. कुणाल महादेव बोबले, मी कुणाला विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचं आहे. कुणाल महादेव बोबले महाप्रसादासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य नक्कीच आपल्याला प्राप्त झालंय. कुणाल बोबले यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय महाप्रसादासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला प्राप्त होत आहे ते जितू आगे यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. जितू आगे, मी त्यांचे प्रतिनिधी म्हणून सुशांत चौधरी यांना विनंती करेन की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. जितू आगे यांचे प्रतिनिधी सुशांत चौधरी यांना मी विनंती करेन की हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मुंबई मंडळाचे अध्यक्ष विजयजी दुबळे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. जितू वाघे यांचा यथोचित आपण सन्मान करतोय. मुंबई मंडळाचे अध्यक्ष विजयजी दुबळे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. जितू वाघे यांचे प्रतिनिधी सुशांत चौधरी हा सन्मान स्वीकारत आहे. या ठिकाणी थर्ड रेड तिसऱ्या चढाई सभेगुल वाचतोय. मॅच मध्ये गरमागरमी या ठिकाणी पाहायला मिळते. एका गुणासाठी या ठिकाणी संघर्ष केला जाईल. आयुष्यात सगळंच काही अगदी सहजरित्या मिळालं असतं तर मात्र जगण्याला गंमत आणि देवाला किंमत ही उरलीच नसती. त्यामुळे तुम्हाला मात्र या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. प्रत्येक गुणासाठी कष्ट करावे लागतील. या ठिकाणी संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. त्या संघाच्या नावातच संघर्ष लिहिलाय, गजानन संघ शकेशी संघ. तर दुसऱ्या बाजूला श्रीराम करदे संघ या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच जोमानं लढा देतोय. मॅच मध्ये रंगत निर्माण झाले. या ठिकाणी स्कोर कार्डकडे जातोय. 16 या गुणसंख्येवरती श्रीराम करदे, 14 या गुणसंख्येवरती गजानन संघ शकेश या संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. अगदी आज मात्र जर्सी क्रमांक 3 सिद्धेश गौरतला असं प्रामुख्याने डिफेंडरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. ऑलराऊंडर पद्धतीची भूमिका बजावतो. गेली 2 ते 3 स्पर्धा आपण पाहिल्या तर सर्वोत्कृष्ट चढाईपटूचा मान हा गजानन संघ शकेशी संघाचा जर्सी क्रमांक 3 सिद्धेश गौरत या खेळाडूच्या नावावरती राहिला होता. परंतु आज मात्र डिफेंडरच्या भूमिकेमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला ऋतिक शिंदे देखील आपण पाहिलं तर आज मात्र थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे. मंडळासाठी देणगी प्राप्त होते. दीप्तेश मोहन किजबिले यांच्याकडून 151 रुपयांची देणगी प्राप्त होते. मंडळाच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद. साहेब या ठिकाणी पुन्हा एकदा कॅप्टन कूल आविष्कार साळवी जर्सी क्रमांक 7 प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये दाखल झालाय. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. शांत संयमी खेळ सादर करतोय. 2 गुणांची महत्वपूर्ण आघाडी श्रीराम करदे संघाकडे पाहायला मिळते. साहिल माने बॅकलाईनच्या पाठी आहे. त्या खेळाडूला रिवाय करण्याचं काम करावं लागेल. संभवतः क्रमांक 2 असेल रिवाय होण्याचा. सूरज देखील आपण पाहतोय बॅकलाईनच्या पाठी आहे. परंतु रिवाइव करावं लागेल श्रीराम करदे संघासाठी. या ठिकाणी डिफेन्स थोडासा ऍडव्हान्स आक्रमक डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय केशी संघाचा चढाईपट्टूसाठी.
या ठिकाणी बिगुल वाजतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसरी चढाई असेल. आविष्कार 6व्या खेळाडूला पाचारण केलं गेलंय. समोर 5 खेळाडूचा डिफेन्स आहे. आक्रमकता सातत्याने पाहायला मिळेल. या ठिकाणी वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे. रनिंग हँड टच सक्सेसफुल झालाय. आविष्कारच्या खात्यामध्ये गुणाची कमाई होतीये. अजून एक खेळाडू श्रीराम करदे संघाचा बॅकलाईनच्या पाठी गेलाय आणि त्यानंतर मात्र थर्ड रेड तिसरी चढाई. तन्मय या खेळाडूला आक्रमण करण्यासाठी पाचारण केलंय. डिफेन्स एक म्हटलाय. सक्सेसफुल होतोय डिफेन्स. या ठिकाणी स्कोर कार्ड कडे जाऊया. दोन्ही संघ या ठिकाणी समान गुणांवरती खेळत आहेत. 16 गुणांवरती श्रीराम करदे तर 16 गुणांवरती या ठिकाणी गजानन संघर्ष केशीचा संघ पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. दोन्ही संघ समान गुणांवरती हाय व्होल्टेज मुकाबला या ठिकाणी पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. काय सामना या ठिकाणी रंगलाय. या ठिकाणी आविष्कार पुन्हा एकदा सज्ज झालाय. शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान पुढील सन्मान आपण करतोय आपल्या गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करणारे, पूजा करणारे आपले गणपती बाप्पाचे पुजारी प्रकाश पवार यांचा आपण वाडी मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान करतोय. मी प्रकाश पवार यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. मुंबई मंडळाचे अध्यक्ष विजयजी दुबळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान आपण करायचे. आपल्या गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करणारे, पूजा करणारे प्रकाश पवार यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. मुंबई मंडळाचे अध्यक्ष विजयजी दुबळे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करायचं आहे. सामना संपला शेवटची 4 मिनिटे. दोन्ही संघ समान गुणांवरती 16 गुणांवरती या ठिकाणी करदेचा संघ आहे तर 16 गुणांवरती केशीचा संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड माघारी परतलाय. या ठिकाणी जर्सी क्रमांक 9 श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. 7 खेळाडूच्या बलाढ्य डिफेन्स मध्ये आपली या ठिकाणी मात्र चढाई सजवतोय. मिळालेल्या 30 सेकंदामध्ये या ठिकाणी या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्या 30 सेकंदामध्ये तुमचा महत्वपूर्ण खेळ सजवून या ठिकाणी आपल्या संघासाठी गुणाची कमाई करणं तितकंच अनिवार्य असतं. या ठिकाणी रिकाम्या तर माघारी परततोय. थर्ड रेड तिसरी चढाई. तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 11 पिंट्या आंबेकर. इथे मात्र जितू माने सरसावला होता परंतु एक मल्टी पॉइंट रेड मिड लाईन क्रॉस केली जाते. गुणाची कमाई होतीये केशी माध्यमातून आणि त्यानंतर मात्र ऑल आउटच्या उंबरठ्यावरती श्रीराम करदे हा संघ पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण चढाई. या चढाईमध्ये सामना संपायला शेवटची 3 मिनिटे आहेत. ऑल आउट जर या ठिकाणी घेतला गेला तर मात्र पिछाडीवरती जावं लागेल. श्रीराम करदे संघ ऑल आउट दिला जातोय. स्कोर कार्ड कडे जाऊया. 21 गुणांवरती गजानन संघर्ष केशी तर 16 या गुणसंख्येवरती या ठिकाणी श्रीराम करदे संघाला आपण पाहतोय. 5 गुणांची महत्वपूर्ण आघाडी या ठिकाणी गजानन संघर्ष केशी संघासमोर. या ठिकाणी थोडासा शांत संयमी खेळ. प्रत्युत्तर म्हणून आक्रमण करण्यासाठी साहिल माने या खेळाडूला सज्ज केलंय. पाचारण केलं जात आहे. गुणाची कमाई करावी लागेल. या ठिकाणी बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय तर त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपली चढाई सजवेल. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे आहेत. या ठिकाणी रिकाम्या तर माघारी परतला. आघाडी अजून देखील गजानन संघर्ष केशी संघाकडे पाहायला मिळते. पिंट्या आंबेकर या खेळाडूला आपण पाहतोय. शांत संयमी खेळ करतोय. गुणाची आघाडी सध्या आपल्या संघाकडे आहे. ती गुणाची आघाडी लक्षात घेता सातत्याने शांत संयमी खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. मध्य रेषेवरून स्थिरावलाय.
या ठिकाणी माघारी परततोय. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पाचारण केलं जात आहे. साहिल माने या खेळाडूला गुणाची कमाई करावी लागेल श्रीराम करते संघासाठी या मॅच मध्ये जरा विजयाच्या दिशेने धावायचं आहे. इथे मात्र आपण पाहतोय ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. एका गुणाची कमाई केली जाते. पिंटे आंबेकर या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी जाईल आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड. सामना संपायला शेवटचा आणि अंतिम मिनिट. आविष्कार सावी या ठिकाणी पाहायला मिळतोय. थर्ड रेड डू ऑर डाय रेड आहे. गुणाची कमाई करावी लागेल. या ठिकाणी सक्सेस होतोय. रनिंग हँड टच पाहायला मिळालाय. गजानन संघ 81. हा संघ सहजासहजी हार मानत नाहीये. पलटवार केला. पलटवार असा केला की या ठिकाणी आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय. तर श्रीराम करते संघाला या ठिकाणी पराभवाचा रस्ता संभवतः या मॅच मध्ये पाहावा लागेल. शेवटची काही मिनिटे या ठिकाणी शिल्लक असतील, परंतु याच्यानंतर सेमीफायनलचा सामना खेळवला जाईल. अमर भारत टासूर आपण तयार राहायचंय. संभवतः गजानन संघ 81 संघाने या ठिकाणी तिकीट मिळवलंय सेमीफायनलचं. दरम्यान दहीहंडीसाठी ज्या सदस्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचा नामोल्लेख मी बरेच वेळा केलेला आहे. जे कोणी आलेले असतील त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. विकी दाडवे, गणेश भोगले